नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये। त्यासाठी येथे मी 1 लिटर म्हशीचे दूध तापवून घेतले आहे। दुधाला चांगली उकळी आली की दूध गॅसवरून बाजूला घेतले आहे। आता यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबू पिळल्यानंतर आता पुन्हा हे पातेले मी गॅसवर ठेवत आहे। गॅस बारीक ठेवून हे दूध सतत ढवळत राहायचे आहे। 2च मिनिटात दूध पूर्णपणे फाटेल। लिंबाचा रस घालताना गाळून घालावा, त्यामुळे यामध्ये बिया वगैरे राहणार नाहीत। घाई गडबडीने मी तसेच लिंबू पिळून घेतले आहे, त्यामुळे या दुधामध्ये 1-2 लिंबाच्या बिया पडलेल्या दिसत आहेत। त्यानंतर मी पनीर धुताना काढून घेणार आहे। पाहू शकता दूध पूर्णपणे फाटलेले आहे। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता हे फाटलेले दूध आपण गाळून घेणार आहोत। गाळणीच्या मदतीने यामधले सर्व पाणी मी काढून घेत आहे। पाणी वेगळे करून झाल्यानंतर राहिलेले पनीर 2 वेळा नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे पनीर मी पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये पाणी घालून घेतले आहे। अशा प्रकारे व्यवस्थित पनीर पाण्याने धुवून घेतल्यामुळे त्यामध्ये लिंबाचा वास आणि आंबटपणा राहणार नाही। 2 वेळा ही कृती करायची आहे, म्हणजेच 2 वेळा पाणी घालून पनीर काढून घ्यायचे आहे। आता एका पातेल्यावर मी सुती कापड घेऊन अशा प्रकारे पाणी काढून घेत आहे। जितके शक्य होईल तेवढे हलक्या हाताने पाणी मी काढून घेत आहे। अशा प्रकारे पनीर सर्व बाजूंनी एकत्र करून कापड गुंडाळून घ्यायचे आहे। या कापडाला घट्ट पीळ देऊन पनीर सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे। यावर खालच्या बाजूने व्यवस्थित सपाट असणारे भांडे ठेवून त्याच्यावर जास्तीत जास्त वजन ठेवून घ्यायचे आहे। पनीर बांधलेल्या कापडावर समान प्रमाणात दाब पडेल अशा प्रकारे त्यावर वजन ठेवून घ्यायचे आहे। आदल्या दिवशी रात्री मी हे पनीर तयार करून घेतले होते। आता दुसऱ्या दिवशी हे पनीर अशा प्रकारे सेट झालेले आहे। पाहू शकता किती छान प्रकारे या पनीरच्या वड्या पडल्या आहेत। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।